नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून आता आपण बघू शकतो रायगड जिल्ह्यामध्ये आरोग्य क्लिनिक सुरू केलं जात आहे, मोफत आपण बघू शकतो। रुग्णवाहिका आता रायगड जिल्ह्यालाही मिळणार आहे। निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ठाणे, पालघर आणि रत्नागिरी येथे 3 मोफत हॉस्पिटल सुरू आहेत आणि या 3 जिल्ह्यांनंतर आता आपण बघू शकतो रायगड जिल्ह्यामध्येही आता आरोग्य सेवा सुरू होते। मोफत आरोग्य क्लिनिक आज सुरू होतंय आणि आताच आपण बघू शकतो निलेश सांबरे सर हे येथे उपस्थित राहिलेले आहेत आणि रायगड वासियांकडून आपण बघू शकतो त्यांना सलामी देत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। पोलादपूरमध्ये सध्या आपण 5 थर लावून या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर अत्यंत महत्वाचा आजचा दिवस जो आहे तो रायगडसाठी, पोलादपूरसाठी असणार आहे आणि निलेश सांबरे सर यांची ही आरोग्य सेवा जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आता रायगड पर्यंत येऊन पोहोचलेले आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। रुग्णवाहिकेचं आपण पाहू शकतो या ठिकाणी लोकार्पण होतंय। नक्कीच रायगडसाठी आणि पोलादपूरसाठी गेम चेंजर ठरणार आहे। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचंही लोकार्पण आता थोड्या वेळात होतं आणि रुग्णवाहिका आपण बघू शकतो ही कोकणवासियांना रायगड जिल्ह्याला या ठिकाणी मिळणार आहे। ऐतिहासिक दिवस कोकणासाठी, रायगडसाठी आजचा असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोफत मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू केल्याच्या नंतर आता आपण पाहू शकतो रायगड जिल्ह्यातही ही रुग्णसेवा जी आहे ती जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि कोकणवासियांकडून आपण बघू शकतो त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। एक उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आपल्याला सर्वांमध्ये पाहायला मिळतं। महत्वाचं म्हणजे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आता या ठिकाणी निलेश सांबरे सर यांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचं स्वागत आपण बघू शकतो, लहान लहान चिमुकले असतील, सगळे कोकणवासी असतील यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। जिजाऊ संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचंही लोकार्पण आपण बघू शकतो रायगडमध्ये झालेलं आहे। अत्यंत महत्वाचं हे कार्य आरोग्य क्लिनिकच्या माध्यमातून आपण बघू शकतो। येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात या रुग्णसेवेचा लाभ मिळणार आहे।
हे आरोग्य क्लिनिक आपण पाहू शकतो. आरोग्य क्लिनिकच्या माध्यमातून पोलादपूरवासी असतील, रायगडवासी असतील, त्यांच्या आजारांवरती मोफत उपचार केले जाणार आहे. एक मिनिट ताई मला जाऊ. अत्यंत हा महत्वाचा क्षण आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये बघू शकतो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे आरोग्य सेवा असेल, संगणक क्लासेस असेल, सगळ्या माध्यमातून बघू शकतो शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये बघू शकतो जिजाऊ संस्था काम करत असते. मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या परिसरातील नागरिक असतील, रहिवासी असतील, यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वांकडून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. आणि समोर आपण बघू शकतो रुग्णवाहिका आपल्याला पाहायला मिळते. त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून कोकणवासियांना आता सेवा, मोफत सेवा मिळणार आहे. रुग्णवाहिका आपण बघू शकतो आता तिचं लोकार्पण झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की एक मिनिट पावली युवकांचे प्रेरणास्थान आणि खेळ समितीचे सचिव आदरणीय आमचे मार्गदर्शक विकास गोगावले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आदरणीय विकास गोगावले युवकांचे प्रेरणास्थान या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत. नाईक महाराज समाजाचे अध्यक्ष आणि मंगलमूर्ती सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी मोरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माजी उपनगराध्यक्ष आदरणीय सिद्धेश यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. आमच्या युवकांचे प्रेरणास्थान युवा सेनेचे कोकणचे सचिव रायगडमध्ये आपण बघू शकतो. रत्नागिरीमध्ये मोफत मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू केल्याच्या नंतर आता रायगडमध्ये आरोग्य क्लिनिक आणि मोफत रुग्णवाहिका निलेश सांबरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. आणि जिजाऊ संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयाचंही उद्घाटन संपन्न होत आहे. आणि यावेळी आपण बघू शकतो कोकणवासियांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जागा उपलब्ध आहे, सर्वांनी बघून जे मान्यवर या ठिकाणी बाहेर उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये जागा आहे, आतमध्ये जागा आहे. शहराचे शहर प्रमुख आदरणीय सुरेशजी पवार साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सकाळची जागा आहे. या साईडला जागा आहे, दोन्ही साईडला बसून घ्यायला सांगा समोर. नगराच्या नगराध्यक्ष आदरणीय सन्माननीय इम्रानभाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संस्थेच्या वतीने या ठिकाणी सरचे स्वागत करत आहोत. काही जे मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे की आपण
संजय घोडे बांधकाम सभापती यांनी कृपयाकडून व्यासपीठावर कानावृत्त व्हायचे. या ठिकाणी रविवारांच्या भूमीमध्ये आदरणीय शिवसेना उपनेते जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय निलेशजी साबळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच विरोधांचे प्रेरणास्थान युवासेनेचे सचिव कोकण विभाग तसेच कोर कमिटी सदस्य शिवसेना आदरणीय विकास शेट्टी गोगावले साहेब तसेच माजी उपाध्यक्ष आदरणीय चंद्रकांती कळवे साहेब तसेच नगराध्यक्षा आदरणीय दरेकर मॅडम तसेच विभाग प्रमुख सन्माननीय लक्ष्मणजी मोरे साहेब तसेच नाईक मराठा समाजाचे अध्यक्ष तसेच मंगळमूर्ती पार्क सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी मोरे साहेब सन्माननीय इम्रानभाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय वायसी जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुवर्णताई कदम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नरवीर रेस्क्यू टीमचे संस्थापक आदरणीय रामदासभाई कळंबे तसेच शैक्षणिक व सामाजिक संस्था व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने रायगड जिल्ह्यातील मुलांना तालुक्यासाठी मोफत रुग्णवाहिका व मोफत दवाखान्याचं लोकार्पण आज होत आहे. या ठिकाणी त्याच्या शुभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शिवसेनेचे उपनेते जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश साबळे उपस्थित राहिलेले आहेत. आणि या संस्थेचे संस्थापक आदरणीय निलेशजी साबळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विकास शेठ यांना मी या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी आदरणीय युवा सेना सचिव कोकण विभाग तसेच कोर कमिटी सदस्य आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांचा सन्मान संतोष मोरेंना या ठिकाणी विनंती करतो. सुगमजी शिंदे साहेब यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय चंद्रकांती कळवे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी शिवाजी साळवी यांना मी या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी नगराध्यक्षा शिल्पाताई दरेकर यांचा सन्मान स्वाती मोरे यांना मी या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी सन्माननीय विभाग प्रमुख लक्ष्मणजी मोरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी रामदासजी कळमे साहेब रेस्क्यू टीमचे संस्थापक नरवीर रेस्क्यू टीमचे संस्थापक आदरणीय रामदासजी कळमे यांना विनंती करतो. तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय निलेशजी आयरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आदरणीय तालुका प्रमुख निलेशजी आयरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान निलेशजी म्हात्रे यांना या ठिकाणी विनंती करतो.
रायगड जिल्हा ग्राहक अध्यक्ष शिवसेना निलेश म्हात्रे, आदरणीय नाईक महिला समाजाचे अध्यक्ष आणि मंगलमूर्ती पार्क सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी मोरे यांचा सन्मान या ठिकाणी गौरव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करतोय. माजी सैनिक वायसी जाधव यांचा सन्मान या ठिकाणी सतू दीक्षित यांना मी या ठिकाणी विनंती करतो. शहराचे शहर प्रमुख सुरेशजी पवार यांचा सन्मान या ठिकाणी प्रसादजी साने यांना मी या ठिकाणी विनंती करतो. सुरेशजी पवार यांचा सन्मान सन्माननीय संदेश डोळे साहेब सभापती आरोग्य व शिक्षण पालघर यांचा सत्कार सन्माननीय गौरव सर यांच्या शुभ हस्ते होत आहे. सन्माननीय प्रसाद सर आणि गौरव सर तुमच्या शुभ हस्ते होत आहे. या ठिकाणी इम्रानभाई यांचा सन्मान या ठिकाणी होते. श्री गणेश येरुंकर आणि विराज बांगर विक्रमजी बिरारे या इम्रानभाईचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय विजयजी मालुसरे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तेव्हा पण तो असंच करत होता आणि आताही तो तसंच केला म्हणजे त्याच्यावर ढोकली पाहिजे. सुदाम शिंदे जिल्हाध्यक्ष यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. विक्रम बिलारे आणि विकासजी नालावडे या आणि या ठिकाणी सुवर्णताई कदम यांचा सन्मान अश्विनीताई पवार यांना मी विनंती करतो. तानाजी निकम यांचा सन्मान निलेश कंक यांना मी या ठिकाणी विनंती करतो. विभाग प्रमुख तानाजी निकम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी या ठिकाणी प्रस्तावित आदरणीय मोरे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश छत्रपती यांना महाराष्ट्र मुद्रा करतो. मराठी मनाचे मानवबिंदू हिंदवीचे सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री म्हणून अखंड महाराष्ट्र जनतेकडे एका आशेने बांधतो आहे. तर या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब रायगडचा ढालेबाग म्हणून ज्यांना संबोधलं गेलंय या नरवीरांच्या शूरवीरांच्या भूमीतला एक कणखर मावळा म्हणून ज्यांनी या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये 4 टर्म 20 वर्ष सतत जाण्याचा विक्रम केलाय. हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय लोकनेते या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भरतजी गोगोले साहेब ज्यांच्या सामाजिक कार्याला खऱ्या अर्थानं सगळ्यांना हात घालावी अशी त्यांच्या सामाजिक कार्याची उंची खऱ्या अर्थानं कोकणवासियाला त्यांनी सेवेच्या माध्यमातून दिली. परंतु रायगड, प्रतापगड, उमरस
आणि या संपूर्ण परिसराचा मध्य पोलादपूर, पण या पोलादपूर तालुक्यामध्ये साहेब बरेच वेळा इकडे या गव्हर्नरला गेले असतील, पण कदाचित या तालुक्यावरती ज्यांचं या ठिकाणी प्रेम, ज्यांचं लक्ष एका अलौकिक कार्यानं या ठिकाणी प्राप्त झालंय की जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते, आदरणीय सर्वांचं आपलं लाडकं नेतृत्व भगवत निलेशजी सांबे साहेब, व्यासपीठावर या ठिकाणी युवकांचं श्रद्धास्थान, युवासेनेचे कोकणाचे सचिव आणि रायगड आणि कोकणातली युवासेना ज्यांच्या खांद्यावर या ठिकाणी समर्थपणानं विश्वास ठेवून आहे त्या आदरणीय विकासजी गोखले साहेब, नळमुलीच्या भूमीचा नावाला आधी नवीन कोंडण्याचा मराठा रायबाचा असा ज्यांनी आपल्या रक्ताला आम्हाला इतिहास दिला, त्या नरवीरांच्या भूमीतील आदरणीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे सहसंपर्क नेते आदरणीय चंद्रकांत कलमे साहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय निलेश कायदे साहेब, कोल्हापूर तालुका नायक मराठा समाजातून नव्हे तर बहुजन समाजाची सांगड घालून बहुजन समाजाची व्यथा, बहुजन समाजाची अडचण आपल्या पाठीवर घेऊन काम करणारे समाजाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी मोरे साहेब, या नगराच्या नगराध्यक्षा आदरणीय दरेकर मॅडम, आमचे संतोष मॅडम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आलेले सर्व पदाधिकारी बंधू भगिनी वाटानो मंडळानं एक महिन्यापूर्वीचा कालखंड या ठिकाणी एक महिना दीड महिना कदाचित झाला असेल. या ठिकाणी सांबे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं, मंत्री महोदयांच्या बंगल्यावर चर्चा झाली आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी जी पाहायला मिळाली. आज खऱ्याच सांबे साहेबांच्या हस्ते या तालुक्याला एक मोफत रुग्णवाहिका, एका मोफत दवाखान्याचं उद्घाटन आणि एका कॉम्प्युटर लॅबचं संगणक त्याचं उद्घाटन या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालंय. मानवाने या ठिकाणी या सामाजिक संस्थेची कार्य जर पाहिली तर ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या ठिकाणी सुसज्ज अशी हॉस्पिटल निर्माण केली, ज्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून इयत्ता 9वी पासून ते उच्च शिक्षण होईपर्यंत नेट असेल, जेई असेल, या सर्व स्पर्धा परीक्षा त्यांचं मोफत या ठिकाणी शिक्षण कशा पद्धतीनं त्या सामान्य आणि गरिबांच्या मुलांना देता येईल याचं कार्य या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ही युवा पिढी आहे, शिक्षण घेतल्याच्या नंतर आपण नेमकं करायचं काय, त्याला आपल्या जीवनाची दिशा काय ती कळत नसते. मग जीवनाची दुर्दशा होण्यापेक्षा या तरुणाला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनी करिअर मार्गदर्शन या ठिकाणी निर्माण केलं आणि अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्या करिअर माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षातून उत्तम होऊन आज राज्याच्या, देशाच्या, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून, सांबे साहेबांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्याची ओढ किती असावी, 35 लाख वया, 35,000 नाही हो, 35 नाही, 35 लाख वया या कोकणामध्ये या राज्यामध्ये गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी वाटप केले आहेत. त्याचा एक भाग आपल्या कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांसाठी झाला. कोल्हापूरमध्ये जेवढ्या शाळा आहेत, जेवढे माध्यमिक विद्यालय आहेत, जेवढे उच्च माध्यमिक विद्यालय आहेत, त्या सर्व स्तरावर या ठिकाणी या वयांचं वाटप अतिशय 25,000 हो 25,000 वयांचं वाटप या ठिकाणी झालंय. आपण या ठिकाणी त्याच्या कार्याच्या पुढे उंची पाहिली तर या कोकणामध्ये आतापर्यंत 35,000हून 35 पेक्षा अधिक मोफत रुग्णवाहिका या ठिकाणी साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. दररोज 3 आरोग्य शिबिर त्यांची घडली पाहिजे, त्याचा उपक्रम आहे, त्याचा निश्चित त्याचं स्वप्न आहे. या आपल्या जनतेसाठी या राज्यामध्ये रोज 3 आरोग्य शिबिर मोफत घडली पाहिजे अशा पद्धतीचं एक त्याचा निश्चय त्यांनी आपल्या संकल्पनेतून निर्माण केला आहे. आणि माझ्या महिला भगिनी आहे, कारण या ठिकाणी पुरुषांच्या प्रत्येक हाताला हात त्या संस्थाला जर हातभार लावायचा असेल तर माझ्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी मोफत कौशल्य विकास केंद्र निर्माण करून त्याला सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्याला या ठिकाणी शिलाई मशीन असेल, त्याला वेगवेगळ्या पिठाची किट असेल, महिलांना या ठिकाणी गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करून त्यांनी सुद्धा 2 पैशाचा या ठिकाणी आपल्या प्रपंचामध्ये या ठिकाणी आर्थिक हातभार लावला पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं सामाजिक कार्य, उंचीचं कार्य, या कार्याची मोजणार
यातनं आपल्याला करता येणार नाही. अशा पद्धतीचं अलौकिक दैदिप्यमान कार्य या ठिकाणी साहेबांचं या ठिकाणी पाहिलं. हे पुस्तक वाचलं, या वह्या वाचल्या, त्याच्या मागचा उद्देश पाहिला, हेतू वाचला, तर निसंकोच वृत्तीनं कुठल्याही प्रकारची अशा अपेक्षा न ठेवता त्यांचं कार्य या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे. त्या निश्चित तुम्हाला फार मोठं आहे. परंतु बांधवांनो, या ठिकाणी आपण सांगताना आदरणीय मंत्री वनश्री गोगोई साहेब यांच्या माध्यमातून या तालुक्यातील जो या ग्रामीण भागाचा जो विकास आहे, मग पाण्याचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, वेगवेगळे सामाजिक धर्मशाळा असतील, वेगवेगळ्या बहुजन समाजाचा विकास असेल, त्या विकासाला न्याय देण्याच्या निश्चित रूपानं आपण या ठिकाणी त्या न्याय देण्याचा या ठिकाणी कार्य केलं आहे. आपल्या या ठिकाणी सिनियर कॉलेज आहे, आपल्या तालुक्यामध्ये आयटी आहे, परंतु टेक्निकल कॉलेज आपल्या या तालुक्यामध्ये नसल्यामुळे आणि तालुका हा सातारा, रत्नागिरी, पुणे आणि रायगड या संपूर्ण भागाला सीमित जॉईंट असल्यामुळे, मध्य असल्यामुळे या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला इथं असलेली जी मूल्य आहे ती निश्चित रूपानं या ठिकाणी आपल्याला भासते. आणि दुसरा प्रश्न आरोग्याच्या दृष्टीनं कमी साहेबांचं काम आहे, त्या कामाची उंची पाहिजे तर तुला महाजा आपल्याला कामाकेर आहे, परंतु या ठिकाणी तिथं अत्यावश्यक ज्या मशिनरी जी यंत्र आहे त्या उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला त्या पेशंटला आपल्याला मालगाव किंवा अलिबाग किंवा मुंबई अशा ठिकाणी या ठिकाणी आपल्याला घेऊन जावं लागतो. त्यामुळे पुढं या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीनं एक भरीव कशा पद्धतीने आपलं काम करता येईल आणि आम्हाला विश्वास वाटतो हे काम पाहिल्याच्या नंतर, त्या कामाची उंची पाहिल्याच्या नंतर निश्चित रूपानं या ठिकाणी या तालुक्याला ज्या या उणीवा निश्चित रूपानं आरोग्याच्या दृष्टीनं वाटता येईल त्या भरून निघतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मला वाटतोय. बराचसा वेळ होतोय आणि व्यासपीठावर बरीचशी मंडळी बोलणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी अधिक वेळ न घेता मी सांबरे साहेब आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे, आता संतोष मोरे, आमची शारीरिक सगळी मंडळी रात्रंदिवस या ठिकाणी काम करतायत, त्यांची सुद्धा या ठिकाणी असणारी टीम आहे ती अतिशय काम करते. त्या सर्वांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो. त्यांचं हे कार्य आहे आणि आमचं सुद्धा कार्य आहे या ठिकाणी जरी सामाजिक असलं तरी या शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीनं काम करताना आम्हाला प्रचंड आवड आहे. अगदी रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आम्हाला कधीही हात मारा त्यावेळी आम्ही सुद्धा या ठिकाणी निसंकोच वृत्तीनं कुठल्या अपेक्षा न ठेवता या ठिकाणी आम्ही काम करण्यासाठी सज्ज आहोत. एवढं त्या निमित्तानं बोलतो. या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलेला सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी आपली मंडळी या ठिकाणी आपले विचार मांडणार आहे, सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय कलमे साहेबांची विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे. महाराष्ट्राचं आरामदैवत छत्रपती शिवराय आमदार शूरवीर सुरदार रघुवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुद्रा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उद्या, मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान ठाकरेंना उद्या, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे, या महाविधानसभा मतदारसंघाचे 4 वेळा सतत निवडून दिलेले आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, शिवसेना उपनेते आदरणीय वनश्री गोगोई यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय. शिवसेना उपनेते, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय निलेशजी सांबरे साहेब, शिवसेना पक्षाच्या भविष्यातले युवकांचे आधारस्थान युवा नेतृत्व, युवा सेनेचे कोकण विभागाचे सचिव आणि कोर कमिटी सदस्य आदरणीय विकास गोगावले, तालुका प्रमुख दिलीपजी आयरे, मराठा समाजाचे अध्यक्ष सुनीलजी मोरे, या नगराच्या नगराध्यक्षा दरेकर मॅडम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पालघरचे आदरणीय बांधकाम सभापती,
आणि सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि या ठिकाणी जमलेले सगळे पोलादपूर तालुक्यातील माता भगिनी, जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. माननीय मंत्री महोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार, परंतु आदरणीय शिंदे साहेबांनी अचानक बैठकीमध्ये आम्हाला फोन आला की आपण सगळ्यांनी विकासरी गोगावले यांना घेऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडा. मग तो निरोप ऐकल्यानंतर या कार्यक्रमाची पूर्णपणे तयारी कार्यकर्त्यांनी घेतली. आम्ही गेले 1 महिन्यापूर्वी आमचा कारंडे, आमचा संतोष मोरे, आमचे साळवी माजी सरपंच आहेत, यांनी माझी भेट घेऊन केली. कार्यक्रमामध्ये 1 तास साहेब आमची चर्चा झाली. आपल्या संस्थेची उद्दिष्ट, संस्थेचं कार्य, संस्थेचा विस्तार हा परिचय आम्हाला करून दिल्यानंतर मीही अर्धा तास या तालुक्याला जे अपेक्षित आहे ते आपल्या टीमसोबत बोललो. आणि सेम डे आमची आपल्या पक्षाची मिटिंग महाडला होती. मी आपल्या टीमला सगळ्या घेऊन महाडला गेलो. तिथे मंत्री महोदयांची भेट घेऊन दिली. मंत्री महोदयांनी साहेब आपल्याला फोन लावला केलं. हे आमच्या युवा सेनेचा जिल्हाध्यक्ष विपुल उभारे, आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य, आपले शिवसेनेचे आपले सगळे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख सगळ्यांची मिटिंग केली महाडला आली. त्यांना हे सगळं आपलं जे महत्व आहे त्यांना सांगितल्यानंतर सगळे प्रभावित झाले. आणि आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्याच्या 15 तालुक्यामध्ये आमदार साहेबांचा उद्देश आहे, संस्थेचा उद्देश आहे की जिथे गरज आहे त्या गरजेला आपण हात द्यायची, तिथे पोहोचायचं. मग सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम असेल, विविध कार्यक्रम आयोजित केले. आणि ह्या कार्यक्रमाचे नियोजन आम्ही केलं. आणि आम्ही तीर्थयात्रेला गेलो 15 दिवस. आणि नेमकाच वया वाटपाचा कार्यक्रम होता. आणि आपल्या सगळ्या कार्यकर्ते आहेत, कारण आपले 42-36 सरपंच आहेत, एक नगरपंचायत आपली आहे. शिवसेनेवरती प्रेम करण्याला शिवसेनेचा बाले केला. शिवसेना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत कोल्हापूर तालुका राहिलेला आहे. त्यामुळे त्या सगळ्या वया वाटप झाल्या. आणि मग आपली प्लॅनमेट जे आहे, जे आपली ध्येय धोरण आहे, ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. माननीय मंत्री महोदयाने आपल्याला फोन लावला. माणगाव, निजामपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी 3 अँब्युलन्सची गरज आहे. आपण ताबडतोब होकार देऊन 2 अँब्युलन्स आपण दिल्या. त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीने आपलं या ठिकाणी धन्यवाद देतो. कोल्हापूर तालुक्याची परिस्थिती आमच्या मंडळींनी तुम्हाला सांगितली, त्या कार्यकर्त्यांनी त्याची दखल घेऊन एक मोफत दवाखाना, तिची गरज आहे. सर्वसामान्य माणसाला जर एसीटी करायचं असेल, एक्सरे करायचं असेल तर 500 रुपये द्यावे लागतात. ब्लड टेस्ट करायचं असेल तर 200 रुपये द्यावे लागतात. या सगळ्या मोफत सुविधा या ठिकाणी तुम्ही मनावर घेऊन आमच्या ताबडतोब दवाखान्याचं ओपनिंग केलं. इथल्या शैक्षणिक विभागामध्ये मुलांना, गरिबांच्या मुलांना संगणक विभागामध्ये जगायचं असेल, पुढे जायचं असेल तर त्याला त्याची ऐपत आहे, त्याला फी भरून संगणक शिकण्याची. मोफत संगणक व्यवस्था या ठिकाणी, प्रशिक्षण केंद्र आपण या ठिकाणी ओपन केलं. तर आपल्या भरपूर आम्ही पूर्ण बघितलं. आपलं कार्य आम्हाला पूर्ण आम्ही वाचलाय. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जास्त करतो त्या ठिकाणी आपलं हे सगळं आम्ही सांगत असतो. मग रत्नागिरी सारख्या ठिकाणी आपण हॉस्पिटल दिलं, पालघरला दिलं, 3 हॉस्पिटल रवी अशी हॉस्पिटल आपली आहेत त्या ठिकाणी. मग आम्ही थोडीशी माहिती केली, पण प्रत्येकदृष्ट्या आपण या ठिकाणी दवाखाना सुरू केला. हा तालुका रायगडच्या पायथ्याशी आहे. हा तालुका प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. रत्नागिरीला जाणारा, सिंधुदुर्ग, गोव्यापर्यंत जाणारा हा महामार्ग आहे. महाबळेश्वरला जाणारे हजारो पर्यटक त्या ठिकाणी महाबळेश्वरला जातात याच रस्त्याने. आणि अनेक वेळा या ठिकाणी मोठी भयानक ऍक्सिडेंट होता. 2 घाट या ठिकाणी आहे. आणि मग या ठिकाणी मंत्री महोदय आज असते, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. मागच्या महिन्यामध्ये आदरणीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इकडून गेले खैडला, आमच्या जवळच्या इथे.
त्यावेळेला आम्ही त्या इथं स्वागत केलं, त्यांच्याही लक्षात आलंय. आणि पोलादपूर तालुका शिंदे साहेबांच्या अत्यंत जवळ आहे आणि या पोलादपूरचे हजारो कार्यकर्ते ठाण्यामध्ये जातात. 2021ला जी आपत्ती आली त्यामध्ये केवणारे साखर अशी गावं मातीखाली घालण्यात गेली. शेकडो माणसं त्या ठिकाणी गेली. स्वतः एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाणी दिले, मोठा आधार आम्हाला धरण्यात दिला. आज हा तालुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना जो 700 कोटी रुपयाचा लॉस आमचा झाला होता आपत्तीमध्ये, तो एका वर्षामध्ये त्यांनी उभा करून दिला. त्यामुळे त्यांचे उपकार या तालुक्यामध्ये कायम राहिला आहे. तर या तालुक्याची समस्या आहे की आम्ही महाडला माननीय मंत्री महोदय 100 कोटांचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलेलं आहे. महाडमध्ये खाजगी मोठे मोठे दवाखाने आहेत. एखादा गरीबाचा प्रवास रात्री 2 वाजता मला एका गरीब पेशंट ज्याला अँब्युलन्स मध्ये इथं टाकायची काही ऐकत नव्हती, 2 वाजता ड्रामा केला, मला फोन आला एका कार्यकर्त्याचा. त्याला ताबडतोब शिफ्ट करायचं, या किल्ल्या केलं होत्या, मुंबईला शिफ्ट करायचं होतं आणि कुठेच अँब्युलन्स मिळाली. आपली अँब्युलन्स उपलब्ध होती, परावाई आपल्या अँब्युलन्सचं उद्घाटन काय होण्याच्या अगोदर आपल्या अँब्युलन्सची सेवा दिली. आज आपण उद्घाटन केलं तर 2 दिवस आपल्या अँब्युलन्स सेवा देतो. पण ही गरज आहे. त्या पेशंटला आम्ही एमजीएमला पोहोचवला, तो पेशंट आज जगला. म्हणून आम्ही मंत्री महोदयांना विनंती केली आहे, उदय सामंत यांना विनंती केलेली आहे. पण ते पालकमंत्री रायगडचे राहिलेले आहेत, ते उद्योगमंत्री आहेत, विकास सेव या ठिकाणी आहेत, आपण आहात. की महाडला 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय होत आहे. महाडला 200 खाटांचं पुन्हा मल्टीस्पेशालिटी रुग्णालय होत आहे. महाडला ट्रामा केअर सेंटर जे मंजूर आहे ते असंच पडून जाणार आहे. ते जर उतरून या ठिकाणी आणलं कोल्हापूरला, या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. अर्धी जागा आपल्याला आहे, अर्धी जागा आपल्याला एक्वायर करायची आहे. ते जर या ठिकाणी आणल्या तर निश्चितपणे हे भयानक ऍक्सिडेंट होतात. आम्हाला महाराष्ट्रातल्या कोकणातल्या सगळ्या नेत्यांचे, सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे रात्री फोन येतात. या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले, ती माझी माणसं आहेत, त्यांना अँब्युलन्स करा, पाठवा, सगळं आम्ही साथ या ठिकाणी करतो. पण आमच्याकडे यंत्रणा कमी पडतो. आमच्याकडे अँब्युलन्स 108 अँब्युलन्स आहे, 108 अँब्युलन्स एक आहे, 102 अँब्युलन्स आहे, पण त्यांना मर्यादा आहे, त्यांना मर्यादा आहे. तर म्हणून या ठिकाणी अँब्युलन्सची आम्हाला गरज होती, आपण या ठिकाणी दिलेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरला गरज आहे, निवड कोल्हापूरसाठी नाही. कारण इथे होणारे ऍक्सिडेंट, इथे होणारी इमर्जन्सी यासाठी एका हॉस्पिटलची त्या ठिकाणी गरज आहे. निश्चितपणे मला असं वाटतंय आपण ठाण्यामध्ये, आपण पालघरमध्ये, आपण रत्नागिरीमध्ये मोठी हॉस्पिटल उभी केली आहे. या ठिकाणी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ. आम्ही मराठा भवन साहेब बांधतोय. पण एक या तालुक्याची इतिहास आहे. हा तालुका नरवीराव तानाजी मालुसरावपासून शहीद होतोय. स्वराज्याचे पहिले शहीद तो त्यांचं नरवी तानाजी मालुसरे आहे. आणि ती पोहोच परंपरा आम्ही सगळी चालत आलेलो आहोत. जवळजवळ या तालुक्यातले हजारो जवान आज मिलिटरीमध्ये आहेत. 20 शहीद आहेत. शहीद या तालुक्यातले जवान शहीद झाले आहेत. पण आम्ही मराठा भवन बांधतोय, त्या ठिकाणी शहीद स्मारक बांधतोय. आज आमच्या बिल्डिंगचं काम सुरू आहे. मी या ठिकाणी आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. मी बांधकाम समितीचा अध्यक्ष आहे. निश्चितपणे आमचं बांधकाम चालू आहे. आम्ही 2 माळे आमच्यासाठी वापरू. आपण जर दुसरे 2 माळे जर हॉस्पिटल घालायचं असेल, या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. आपल्या संस्थेच्या माध्यमातून स्वतःच्या हॉस्पिटल आपण या ठिकाणी सुरू करावं, असे मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आमच्या समाजाच्या वतीने. आणि आपली सामाजिक सेवा खऱ्या अर्थाने ज्याला भूक आहे, खऱ्या अर्थाने ज्याला गरज आहे, त्याला जर आपण ती सेवा दिली तर पुण्य आपल्याला 7 पिढ्या मिळतं. आणि हे पुण्य आपण ऑलरेडी अँब्युलन्स देऊन प्राप्त केलेलं आहे. याचं पूर्णपणे कोकणामध्ये आपण आमच्या पक्षाचे उपनेते द्या. निश्चितपणे आपल्याला तुमची आमची विचार एकच आहे. आपण सगळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आज आपण युतीमध्ये आहोत. भविष्याची पावलं ओळखून आपल्याला जिथे आपण कमी तिथे तुम्ही आणि आम्ही ते ओळखून आपल्याला शिवसेना उभी करायची आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं हात बळकट करायचे. त्यासाठी विशेष करून साहेब आपण श्रीमंत मसला, तळा, रोहा या ठिकाणी आपण लक्ष द्यावं. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी विकास सेना आम्ही भरतो, सगळ्यांनी विडा उतरलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढचा खासदार या ठिकाणी शिवसेना झाला पाहिजे. तुमच्यासारखं नेतृत्व कोकणामध्ये
निश्चितपणे आम्ही बघितलं, मी अनेक संघटना सामोरं जातो, कारण आम्ही आता तुमचं स्वागत करताना पुण्याला उभं होतो. आमचे सतीश शिंदे आमच्या कार्यकर्ते घेऊन या कोल्हापूर तालुक्याने मनोज जोशी, नारायण सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आम्ही गेले 35 वर्ष आम्ही स्वागत करतो, हजारो नेत्यांचं स्वागत केलं, हजारो नेत्यांचं. आता बहुधा झाल्यामुळे सगळे नेते खाल्लं जातात. त्यामुळे आम्हाला आठवण झाली, निलेश तांबे साहेबांच्या पाठीशी आपण उभं आहे, पण तो नेता कुठल्याजवळ आला. आता बरेच जण इथे आशीर्वाद घेणारे नेते आता चालूनच जातात आणि महाराजांना गाडीतच सलाम करतात. आपल्यासारखी जमिनीवरती चालणारी माणसं, जसे बरेचसे गमावले, जमिनीवरती चालणारा माणसं, जमिनीवर. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ते झाले, पण 3 वर्षात सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या गणपतीला भेट देतात. ती माणसं आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही बघितलंय, आपण सगळे त्याच्या भूषेतून जन्माला आलो आहोत, तयार झालेलो आहोत. एकनाथ शिंदे साहेब महाडमध्ये आपत्ती आली, महिनाभर स्वतः चिखलामध्ये उतरून अखंड खाना मालिका या ठिकाणी आणून स्वच्छ केलं, लोकांना आधार दिला. त्यामुळे इतकी लोक पूर्ण प्रभावी आहेत. निश्चितपणे आपल्या पाठीशी ठाम राहतील. भविष्यामध्ये कोकणाचं नेतृत्व आपण करावं, त्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. हा तालुका हा संघटना तुमच्या पाठीशी ठाम उभं राहील अशी या ठिकाणी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कळंबे साहेब. यानंतर मी विनंती करतो युवकांचं संघासन आदरणीय विकासजी बघावे साहेब यांनी मार्गदर्शन करायचं आहे. महाराष्ट्राचं आरोग्य छत्रपतींना वंदन करतो. ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करू. मराठी मानाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करू. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत शेठ खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होणार होते, परंतु रात्री मला वाटतं सकाळी 4 वाजता आले मानगावला, त्याच्यामुळे या ठिकाणी येऊ शकले त्याबद्दल मी आपली सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आज ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आणि सहकार्याने कोल्हापूरला ज्यांनी रुग्णवाहिका आणि जवळपास 25,000 वयांचा या ठिकाणी वाटप केला, असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिवसेनेचे उपनेते आणि जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दिनेश साबळे साहेब, त्याचप्रमाणे आताच ज्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त केलं, रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख, आता काही दिवसात प्रमोशन होणार आहे त्यांचं, असे आमचे कळंबे साहेब, त्याचप्रमाणे आमचे तालुका प्रमुख सामान्य निलेश आहेरे, आमचे सुनील शेठ मोरे आणि सातत्याने या संस्थेला कुठेतरी चालना द्यावी, भरत शेठच्या सातत्याने पाठपुरावा करत असलेले आमचे लक्ष्मण शेठ मोरे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सर्वच आमचे पालघरचे सभापती, या कोल्हापूरच्या विद्यमान नगराध्यक्ष, सर्वच मान्यवर मंडळी झालेला आहे. सवाई पालघर पुढे माणगावला पण बोलता कार्यक्रम आहे. आता 2च्या कार्यक्रमाला मी येणार नाही, शेड्यूल दिला होता की तो पुढेपर्यंत जा, परंतु गेले 3 दिवस माझी तब्येत बरी नसल्यामुळे आणि मी काय तो नशीब की तो योगायोगाने तो आणून उठला आणि मामाचा पुणे आणि म्हणून या कार्यक्रमाला या ठिकाणी येऊ शकलो. म्हणजे साबळे साहेबांचं काम मी गेले 1.5-2 वर्ष कोकणामध्ये या ठिकाणी पाहत होतो आणि एखादा चेहरा आपण ज्या वेळेला बघतो कोकणात जाताना की एवढे वेळा कुणाची, हा माणूस कुठल्या पक्षाचा, पहिली ती चौकशी केली 1 वर्षापूर्वी, किंवा माणूस त्यांचा हायतरी कुठल्या पक्षाचा. मग त्यावेळेला आमचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख केंद्रात असतात, त्यानंतर आमचा रत्नागिरीचा चेअरमन असेल यांना मी विचारलं, मग त्यांनी सांगितलं आम्हाला पण कल्पना नाही, परंतु आहेत आपल्या चिपळूणच्या जवळपास कुठेतरी फरक कोकणामध्ये संस्थेच्या मार्फत काहीतरी काम करत, कुठल्या पक्षाचं काम करत नाही. आणि मग जसं सामाजिक क्षेत्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जसा ठसा उमटवला, तसा त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपला स्वतःचा ठसा या ठिकाणी उमटवला आणि
त्या संपूर्ण माझ्या कोकणाला कशा पद्धतीने न्याय मिळेल. परंतु शिंदे साहेबांनी पण मोठ्या प्रमाणात आपल्याला न्याय दिलेला आहे. आता तुम्ही उपनेते आहात, भरतशेठ उपनेते, खाली संजय शिंदे उपनेते, रामदासभाई नेते, उदय सामंत उपनेते, तिकडे राजन साळवींना उपनेतेपद दिलेलं आहे. म्हणजे आपल्या कोकणामध्ये जवळपास शिंदे साहेबांचे साथीने आणि शिंदे साहेबांचे शिलेदार म्हणून ही सर्वच मंडळी या ठिकाणी जाऊन काम पाहत आहे. आज असा व्यक्तिमत्व असा आहे की एखादी स्कूल बॅग जरी द्यायची झाली कुठल्या कार्यकर्त्याने कुठल्या मुलाला तरी तो दहाव्याला विचार करतो, अरे 500 रुपयाची स्कूल बॅग आम्ही तुला कशी काय देऊ. तर तुम्ही जर आज जवळपास 25 लाखाची रुग्णवाहिका या पोलादपूर तालुक्याला दिली आहे, त्याबद्दल मी तुमचं या माझ्या पूर्ण तालुक्याच्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. मग अशी कळकर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. आता 200 खाटांचं तो हॉस्पिटल आपल्या आधी मंजूर झालं होतं, पण 100 खाटांचं नंतर झालं. तर 100 खाटांच्या हॉस्पिटलला चालला तिथे त्याचं बांधकाम सुरू झालेलं आहे. आणि ट्रामा केअर सेंटर जे आता तुम्ही आयडिया दिली, मी लगेचच स्टेटच्या ओळखीचा फोन केला आणि त्यांना सांगितलं की मंगळवारी आरोग्यमंत्री आहेत का बघा. मंगळवारी चंद्रकांत कळगे असतील, आमचे निलेश आले, सुनील लक्ष्मीवाडी सगळ्या लोकांनी मुंबईला यायचं मंगळवारी माझ्यासोबत. आणि तुमची ती पण एक बैठक मी घडून आणतो. आणि तुमचं ज्या वेळेला साहेब पूर्वी अडचण अशी व्हायची की माझा एक बदमाश डॉक्टर होता सरकारी दवाखान्यातला, प्रायव्हेट पण चालवायचं आणि स्वतः पण चालवायचं. परंतु आता सध्या डॉक्टर आले आहेत, त्यांना मी विचारलं गणपतीमध्ये आढावा घेतला किंवा साहेब तुम्ही आतापर्यंत किती ऑपरेशन केलं. आतापर्यंत मी 250 रुपये डिलिव्हरी केल्यात, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे नॉर्मल झालेले आहेत आणि फक्त 7 का 8 सिजर झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे डॉक्टर आपल्याला भेटलेले आहेत. मंडळी आपण काम करतो, काम करत असताना एखाद्या वेळेस चूक होते. आता उद्या तुम्ही सांगाल की साबळे साहेबांनी आपल्याला अँब्युलन्स दिली, तर ते अँब्युलन्स मला पण हवी, मला पण दुसऱ्या पेशंटला जर का कुठं घेऊन गेली असेल तर तेवढ्यामध्ये पण तुम्ही समजलं पाहिजे. एक अँब्युलन्स एकाच माणसाला घेऊन जाऊ शकते. परंतु या माझ्या दरीपोरामध्ये असणारा पोलादपूर तालुका, या पोलादपूर तालुक्याला ज्या ज्या वेळेला मदत लागली आहे, ज्या ज्या वेळेला कुठला प्रसंग आलेला आहे, आम्ही सर्वजण मंडळी तुमच्या पाठीशी उभे असणार आहोत. आणि माझी विनंती आहे की साबळे साहेब आपण अत्यंत चांगल्या रीतीचं काम या कोकणामध्ये करतात. परंतु आपल्याला एक कणकरीची विनंती आहे की आता वेळ तर तुम्हाला आम्हाला कुणालाच नाहीये, परंतु आपण जर का आम्ही स्वतः उठून जर का श्रीवर्धन मतदारसंघामध्ये जर का लक्ष दिलं तर त्या लक्षासाठी संपूर्ण शिवसेना, संपूर्ण युवासेना ही तुमच्या पाठीशी 100% उभी असेल अशा प्रकारचा शब्द नाही या ठिकाणी आपल्याला देतो. कारण की सगळीकडे आपल्या पक्षाचं झालं या ठिकाणी विंडील आहे, परंतु आपल्या तिथं कार्यकर्त्याला थोड्या प्रमाणात न्याय भेटत नाही. कारण की आता कळके साहेब संपर्क प्रमुख आहेत, मी युवासेनेचा कोर कमिटी सदस्य आहे, परंतु आपला पण स्वतःचं या ठिकाणी बघून आपल्याला तिथं लक्ष द्यावं लागतं. आता मित्रापूर्वी ज्यांनी आमदारकी लढवली होती अनिल गावकर, त्यांनी पण आपल्या प्रवेश केलेला आहे. ते देखील कुर्मी समाज मुंबई महामंडळाचे अध्यक्ष आहेत. हे असं तुम्ही जर का सर्व नेतृत्व मिळून काम केलं तर मला वाटत नाही तिथं काय आपल्याला जड जाईल. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला भरतपेठची मदत हवी असेल, ज्या ज्या वेळेला शिवसेना पक्षाची मदत हवी असेल, हे कोकणाच्या वतीने आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभे असू अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. मगाशी मी आपल्याला सांगायला विसरलो, एक कार्डियक अँब्युलन्स आपल्याला बिर्ला कंपनी आहे, ओके, जवळपास 1 कोटीची अँब्युलन्स आहे ती आपल्याला या ठिकाणी देत आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे, परंतु आता त्यांनी MMA ला विचारलं की बाबा ही अँब्युलन्स तुम्ही दत्तक घ्या, परंतु ती अँब्युलन्स जर का त्यांनी दत्तक घेतली तर तिथला मेंटेनन्स, तिथला खर्च, त्या डॉक्टरचा खर्च, त्या रुग्णवाहिकेचा कार्डियक अँब्युलन्स कितपट खर्च होतो. आणि म्हणून ज्या वेळेला इमर्जन्सी कोणाला अटॅक आला काय आलं तर ती अँब्युलन्स आपल्याला उपयोगी पडू शकते. तशी ती अँब्युलन्स आपल्या संस्थेच्या माध्यमातून माझा विचार आहे की तुम्हाला दत्तक देण्यात यावी कंपनीकडून. कारण की काल रात्री कुणाच्या मालकाला सकाळी 6 वाजता लालबागचं दर्शन दिलं आपण, तिथल्या कंपनीच्या डायरेक्टरला 6 वाजता सकाळी लालबागचं दर्शन दिलं. त्यांनी सांगितलं की बाबा एक रिक्वेस्ट देखील है मेरी कंपनी की तरफ करोड़ का एम्बुलेंस आपको देना चाहता हूँ. तो बोला ये एम्बुलेंस MIDC लेने के लिए रेडी नहीं है, ना ही कोई संस्था लेने के लिए रेडी है. परंतु साबळे साहेब जर का आपल्या माध्यमातून ही अँब्युलन्स आपण स्वीकारला असाल तर ती माझ्या महाड कोल्हापूर माणगावच्या जनतेला कशा पद्धतीने उपयोग पडेल याचा या ठिकाणी आम्ही पाहू. आणि म्हणून आपल्या येणाऱ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि ते मंत्री साहेब येऊ शकले नाहीत
त्याबद्दल मी व्यक्त करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या मतदारसंघाचे आमदार तथा या महाराष्ट्र मंत्री आमचे मित्र भरतसिंग गोगावले साहेब यांना इथून नमस्कार करतोय. व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी व उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांना जय महाराष्ट्र. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊच्या भूमीमध्ये राहतो. तर ज्या राजांनी ज्या मासाहेब जिजाऊने विचार शिवाजी राजांना दिले का हजारो राजे आपल्या देशामध्ये झाले, परंतु जयंती पुण्यतिथी एकाच महाराजाची होते. राज्याभिषेकाची एकाच राजाचा नोंदला जातो, कारण ते जनतेचे राजे म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव आहे. ज्या राजांनी कधी महाल बांधला नाही, राजवाडा बांधला नाही, तर जो जेणेकरून तो इतरांच्या समाजाच्या चुकीच्या गोष्टी केल्या नाही, ज्यांना कायमस्वरूपी तुम्ही आम्ही नाही तर अगदी जगाच्या पाठीवर आदर्श मानलं जातं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आज तुम्ही आलेलो आहे. मला मनस्वी आनंद आहे. भरतशेठ आम्हाला नेहमीच आठवड्यातून 2-2 दिवस वेळेस आम्ही भेटत असतो. मला वाटतं मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा दररोजच आम्ही वर्षाबंगल्यावर भेटत असायचो. मला सातत्याने गेल्या 2008 पासून अगदी गुजरातच्या टोकापासून मी पालघर जिल्ह्यातून विक्रमगड जवळ एक छोट्याशा गावातून आपल्यापर्यंत आले. मला सातत्याने वाटायचं का गुजरातच्या बॉर्डर पासून गोव्याच्या बॉर्डर पर्यंत असलेला आपला समाज हा संपूर्ण एकत्र झाला पाहिजे. आपण किती दिवस या मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये कामवाले म्हणून जाणार, घरकाम करणारी ताई जाणार, त्याचबरोबर होऊन झालो तर आम्ही शाखा प्रमुख पर्यंत जाणार. कधीतरी आपण या राज्याचा मुख्यमंत्री या भूमीतून झाला पाहिजे. कधीतरी या राज्याचा शिक्षण सचिव, मुख्य सचिव या भूमीतून झाला पाहिजे. हे सातत्याने माझ्या मनामध्ये वाटत होतं आणि आज शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश केल्यामुळे हे काम डबल वेगाने सुरू झालेलं आहे. मागणी करताना संपर्क प्रमुख आणि विकास शेट्टी जी मागणी केलेली आहे अँब्युलन्स हॉस्पिटलचा सोडा, आपण सर्व पदाधिकारी विकास शेट्टी आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे पोलादपूर तालुक्यामध्ये 42 ग्रामपंचायतीपैकी 39 ग्रामपंचायती आणल्या, जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण तयार करायची असेल तर तुम्हाला रायगडातून बाहेर आता इतर तालुक्यामध्ये आमच्या बरोबर यावं लागेल. तुम्ही एक विधानसभा काय सांगताय, तुम्हाला अगदी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सांगतोय का आपण प्रत्येक तालुक्यामध्ये सीबीएसई शाळा सुरू करू, तर जेणेकरून गोरगरिबाच्या मुलालाही स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे, तोही चांगल्या शाळेत शिक्षण घेऊन त्यांनी कुठे उच्च पदावर गेला पाहिजे. अशा प्रकारचे प्रत्येक तालुक्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी काम करू. आमच्या जिल्ह्याची ताकद आहे. तुम्ही परवाला कार्यक्रम सांगा, कोण येणार आहे सांगू नका, मुख्यमंत्री येणार आहेत का पंतप्रधान आहेत. निलेश तांबेचा कार्यक्रम जिल्ह्यावर लाखभर महिला आम्ही परवाच्या कार्यक्रमाला उभ्या करू शकू. ती ताकद तुम्हाला आज आपल्या मुख्यमंत्री असताना साहेबांनी लाडकी बहीण योजना आलेली, ती हायजॅक करून प्रत्येक ताईपर्यंत पोहोचून प्रत्येक गावागावामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाचं काम सुरू करू. नगराध्यक्ष ताई जरी फक्त या शहराच्या राहिला त्यांनाही ग्रामीण भागामध्ये पाठवू का, जेणेकरून आपण मी आमचं साधं सांगणं असतं तर 8 तास आपण आपल्या कुटुंबासाठी द्यायचं, कुटुंबासाठी किंवा झोपेसाठी स्वतःसाठी द्यायचे तर 8% तास आपण कामासाठी द्यायचे असतात. उरलेल्या 8 तासापैकी 4-4 तास प्रत्येकाने सामान्य कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर मला वाटतं कोकणचं नाव जे आम्ही पाहिलेलं स्वप्न आहे का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण आहोत, तर इथला विद्यार्थी घडून अगदी अमेरिकेच्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये एमडी झाला पाहिजे. हा इथला विद्यार्थी हा पंतप्रधान कार्यालय चालवायला जाऊन तिथे त्यांनी कार्यालय चालवलं पाहिजे. इथला विद्यार्थी उद्याला युपीएससी होऊन महाराष्ट्र राज्याची मुख्य सचिव झाली पाहिजे. इथले विद्यार्थी हे गावागावातला विद्यार्थी, आज तुम्ही फक्त पोलादपूरचं सांगितलं का 1000-1500 पोरं ती मिलिटरीमध्ये, तुम्ही जिथे जिथे जागा द्याल तिथे तिथे गट म्हणजे पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल, इतर 36 प्रकारच्या परीक्षा होतात. त्या परीक्षामध्ये प्रशिक्षण क्लासेसची व्यवस्था करू, मैदानीसाठी शिक्षण देऊ, परंतु आपल्याला गावागावातनं विद्यार्थी घडला पाहिजे. जे शिवसेनेचं मुख्य काम आहे तर 80% समाजकारण 20% राजकारण ते करण्यासाठी मी इथपर्यंत आलो. आपल्याला तर माझी तर स्वतःची इच्छा आहे का 100% समाजकारण करण्याचं मी काम करतो राजकारणातून, तर आपल्याला गावागावात माणसं जोडली पाहिजे. आज तुम्ही सांगाल इथे मंचावर बसलं सोडून सामान्य माणसाचं असं कसं बोलू शकतात. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, ज्याला आई वडील नव्हते तो मुलगाही आपल्याकडनं युपीएससीहून एक IPS ऑफिसर म्हणून बसतो. तिथे बसलेल्या माझ्या भगिनीला सांगतो, तुम्ही सांगाल आम्ही
खेड्यापाड्यातला तो आम्ही कसे काय आमची मुलं शिकतील. ज्या ताईचा 19व्या वर्षी पोटात बाळ असताना 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो, ती मोहिनी भागवत सारखी मुलगी ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये धुली भांडी करणारी मुलगी जेव्हा जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रात तिला अभ्यास करण्याचे जिजाऊ पैसे देते. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा 800 लोकांची फायर ब्रिगेडमध्ये भरती होते त्यामध्ये 109 विद्यार्थी लागतात, त्यामध्ये ती मोहिनी भागवत लागेल. ही ताकद आहे आपल्या जिजाऊची. लाख माणूस तिथे पाणी काढण्याची ताकद आहे आपली, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्त आपल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये संतत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त विचार आपल्या अंगामध्ये शिरतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, जन्माला आलोय तर आपण काहीतरी करून जाऊ. आपण आपल्या कुटुंबासाठी आरोग्याची काळजी तर घ्यायचीच आहे, आपल्या आजूबाजूचे घ्यायची, आपल्या गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची काळजी घ्यायची. मग ते विरोधी पक्षाचे असले तरी चालते, त्यांच्या दुःखाच्या वेळेस आपण आपला पाऊल शिवसैनिकांचा पुढे गेला पाहिजे. एवढं आहे आपल्या या प्रसंगी सांगतो. मला भरतशेठ असतील किंवा शिंदेसाहेब असतील यांच्याकडनं शिकत मी इथपर्यंत आलेलो आहे. तर जमिनीवर पाय सामान्य राहणे, साधी राहणे, परंतु येणाऱ्या प्रत्येक माणसाला, दुःखी माणसाला ते आनंदी करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचेच विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय. परंतु आपण जसा हा मतदारसंघ बांधलेला त्याप्रमाणे 7च्या 7 विधानसभामध्ये बांधणी करायची. आपल्याला कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये 39 आमदार आहेत. 39 आमदारांपैकी मी तर शिंदे साहेबांना ज्या दिवशी प्रवेश झाला त्या दिवशी सांगितलं, पुढे काय परिस्थिती होईल मला माहिती नाही, परंतु आज 60 आमदार आहेत, ते त्याचे 160 आमदार करण्यासाठी मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आपल्याला चांगलं काम करायचंय. असा मुख्यमंत्री आपला नेता आहे का जे मुख्यमंत्री असताना हजारो लोक त्यांना कुठेही रस्त्यात थांबायचे, रस्त्यात उतरून त्यांना मदत करणार नेता आहे. लाव फोन. काल परवाची गोष्ट सांगतो, जळगावचा शिंदेसाहेब पक्षाचा कार्यक्रम संपूर्ण विमानाने येत असताना एक महिला अत्यावस्था झाली की तिला अर्जंट मुंबईला रुग्णालयात आणायचं होतं. या नेत्यांनी त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये भरलं इतकं विमानात आणलं आणि विमानातून घेऊन त्या ताईला मुंबईच्या रुग्णालयात ऍडमिट केलं. अशा प्रकारच्या लोकनेत्याचे कार्यकर्ते म्हणून आपण या जिल्ह्यामध्ये भरतशेठ असतील, त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे 3 आमदार आहेत आपले, त्यांनी चांगल्या प्रकारे ग्राउंडला काम तर आहे. परंतु तुम्हा आम्हाला त्यांना किती दिवस थकवायचं. आता नवीन पिढीने आलं पाहिजे. नुकताच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य स्वतःमध्ये जर आपण चांगल्या प्रकारे ज्याप्रमाणे 42 पैकी 39 ग्रामपंचायत आणल्या, त्यापैकी तसं 63 पैकी जर तुम्ही 50 सीट निवडून आणून दिल्या तर तुम्ही सांगाल तिथे एक चांगलं मल्टीनॅशनल हॉस्पिटल अगदी ज्युपिटरच्या धर्तीवर तुम्हाला बांधून देईल. हा शब्द शिवाजी महाराजांचं म्हणून तुम्हाला दिसेल. आपल्याला आपल्या संस्थेचं कामच आहे. तर या भूमीतील, कोकणच्या भूमीतील कुठलीही ताई डिलिव्हरीच्या काळात तिचा व्यवस्था नाही म्हणून मृत्यू होता कामा नये. कुठलाही बांधव अगदी 100 वर्षाचे आजोबा राहिले तरी उपचाराअभावी त्याचा मृत्यू पावता नाही. इतकंच नाही तर जी यंत्रणा मागाशी डॉक्टरांचा उल्लेख केला, आपल्याला गावागावातनं घराघरातनं डॉक्टर गरिबांची पोरं घडवायची. त्यासाठी इयत्ता 9वी पासून आम्ही नीटचे क्लासेस सुरू केलेले. मला 2 वर्षभर तुम्ही इथली मुलं द्या, 2 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये मी नीट क्लासेसची व्यवस्था करेन, जेईच्या क्लासेसची व्यवस्था करेन, जेणेकरून आपला गोरगरीब शेतकऱ्याचा, मजूर ताईची मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, चांगल्या IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियर झाले पाहिजे. त्याचबरोबर CA न्याय व्यवस्थेचं फाउंडेशन इयत्ता 9वी पासून आम्ही सुरू केलेलं आहे. स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन इयत्ता 9वी पासून सुरू केलेलं आहे. कारण 21व्या वर्षी आपला तरुण तरुणी या UPSCच्या रिझल्टमध्ये टॉप 10 मध्ये आले पाहिजे, जेणेकरून ते राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांना मोठी कारकीर्द मिळाली पाहिजे. अशा प्रकारची स्वप्न दाखवण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या पूर्ण आपल्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची गरज आहे. प्रत्येकाने सोशल मीडियाद्वारे रोजचं शिंदे साहेबांचं आपल्या पक्षाचं ध्येय धोरण आहे तिथं पोहोचवायचे. परंतु जेव्हा एखादा विद्यार्थी नोकरीला लागतो तर त्याचीही माहिती प्रत्येक गावागावात गेली पाहिजे, तर त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपले तरुण तरुणी आले पाहिजे. नुसते क्रिकेटचे बॅट घेऊन आपला समाज पुढे नाही जाणार. आपल्याला गावागावातला विद्यार्थी चांगले तहसील म्हणजे अगदी गावच्या, मी रत्नागिरीला सांगत असतो, पालघरला, ठाण्याला सांगत असतो, गावच्या तलाठी ग्रामसेवकापासून जिल्हाधिकारी SP CO हा आपल्या भूमीतूनच गेला पाहिजे. जेव्हा तो आपला माणूस जाईल तेव्हा नक्कीच सांगतोय की आपल्या समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. आज लाज वाटते आपल्याला, गेल्या 18 वर्ष झाले हा रस्ता चालू आहे, परंतु एक अधिकारी आपला जर असता जो PWDचा सचिव असता, तर एक आपल्यातील व्यक्ती असती, तरुण तरुणी असती की जो हायकोर्टाचे जज असते, न्यायाधीश असते, तर मला वाटत नाही की हा रस्ता समृद्धी असेल, बडोदा एक्सप्रेस असेल, त्याच धर्तीवरती एकदम गुणवत्तेत रस्ता झाला असता. परंतु आपण काय काम करतो की आपल्या 4 पिढ्या काय काम करतात, एक तर घरात बसून भात शेती, एक तर शेती करतात, एक तर बाहेर पडलं
तर जाऊन जाऊन मुंबईला नोकरी करायची, कुठेतरी घरकाम करायचं, ड्रायव्हर व्हायचं, वॉचमॅन व्हायचं. स्वप्नच आपण मोठी बघत नाही. अरे आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाटतोय, त्याच्या भूमीत वाटतोय, आपण स्वप्न नाही मोठी बघायची तर का औरंगजेबाच्या कारकिर्दीतल्या लोकांनी बघायची का? आपण स्वप्न मोठी बघितली पाहिजेत. आपल्या पाठीमागे शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे. भरतशेठ गोगावले सारखे मंत्री आपल्या बरोबर आहेत. बाजूचे उदय सामंत असतील, कदम असतील, त्याचबरोबर प्रताप सरनाईक असतील. कोकणाच्या मातीत वाटतं 5-4 मंत्री आणि उपमुख्यमंत्री 5 जण आपल्याला इथे कोकणमध्ये दिले. आता आरोग्याचा विषय काढला, आरोग्य मंत्री आपल्याच पक्षाचे, शिक्षण मंत्री आपल्याच पक्षाचे, धरणं करायचे असतील तर धरणांचेही मंत्री आपल्याच पक्षाचे, जेणेकरून संजय राठोड आहेत. जेणेकरून जिथे जिथे अडचण आहे तिथे तिथे आपला पक्ष एका ताकदीनिशी आपल्या बरोबर असेल हा आपल्याला सर्वांना विश्वास येतो. परंतु भाषण ऐकून इकडून सोडू नका. इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस आपल्या विक्रमांच्या प्रांतात असतात. अगदी इथल्यापेक्षा जास्त सुरक्षित तिथे मुले असतात. तर माझे आई वडील तिथे संपूर्ण लक्ष ठेवतात. त्यामुळे आपल्याकडे तिथे आता 8वीला विद्यार्थी असतील त्यांना सांगा, चांगला अभ्यास करा, चांगली मोठी स्वप्न बघा. त्यांनी बघितलेले स्वप्नांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हाउंचे शिवसेनेचे ठामपणे आपल्याला सर्वांना सांगतोय. आता पुढचे 2चा कार्यक्रम आणखी मोठा आहे. मी विकास शेठला विनंती करूया, तुम्ही ज्या मागणी केलेले एक तुमचा एखादा प्रतिनिधी पाठवा का माणगावची तयारी ही आम्ही अगोदरच केलेली. तिथल्या कार्यक्रमाचे आजचे फोटो बघून तुमच्या लक्षात येईल. तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही तर मोठं स्वप्न घेऊन आलोय का प्रत्येक गावागावातल्या घराघरातले विद्यार्थी प्रशासनात लागले पाहिजे आणि गावच्या सरपंचापासून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यापर्यंत आपल्याला आपलाच माणूस बसला पाहिजे. त्यासाठी एकत्रित काम करायचंय एवढं आपल्याला मी नक्कीच सांगतो. मी इथे कधी काय उभा राहायला किंवा काय आलेलं नाही. तुम्ही कधीतरी इथे बसलेल्या भगिनींना विनंती करतो, तुम्हाला गाडीची व्यवस्था मदत करणे करतील. मी ज्या गावात जन्म घेतला त्या गावचा मी सरपंचही होऊ शकत नाही. त्या तालुक्याचा पंचायत समिती सभापती नाही, आमदार नाही, खासदार नाही, जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकत नाही. कारण पूर्ण आदिवासी क्षेत्र आहे. परंतु त्या आदिवासी क्षेत्रातही आदिवासी माणसं आहे ते ओळखून मोखाड्यासारख्या तालुक्यामध्ये 3 CBSE शाळा सुरू केल्यात. जव्हार सारख्या ठिकाणी 2 केल्यात. माझ्या गावामध्ये 1 केलेले. माझ्या गावाच्या शाळेमध्ये तर अगदी सिंधुदुर्गापासून, बारामतीपासून, गडचिरोली, परभणीपासून, नागपूरपासून सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी शिकतात. आणि अभिमानाने सांगतो का इथले उद्योगधंदे तरी गुजरातला गेले असे आरडाओरड होत असते तरी गुजरातचे विद्यार्थी आपल्या घरपोळीच्या प्रांतात शिक्षण घेतात. अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. आणि आम्ही शपथ दिलेली कामच करतोय की या कोकणच्या भूमीतील कुठलीच मायमाऊली आरोग्याच्या सुविधे वाचून मृत्यू होता कामा नये. यासाठी नक्कीच आम्ही सर्व आपल्या बरोबर असू. आपण ज्या ज्या आरोग्य शिक्षणाबाबत मागण्या कराल त्या मागण्या आपण 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. परंतु एक हात मी देतोय तर दुसरा हात आपण दिला पाहिजे की ज्याप्रमाणे पोलादपूरला 39 ग्रामपंचायती आपण आणला त्याप्रमाणे आता जिल्हा परिषदेवरती क्षेत्रांपैकी कमीत कमी 50 जागा ज्या आपल्या निवडून येतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. आणि यासाठी उद्या तुम्ही सांगाल आम्ही पोलादपूर सोडून आम्हाला काय माहिती नाही, तुम्ही सोशल मीडियाद्वारे प्रचार करा. पक्षाचा सोबत प्रचार करा. तुमचे नातेवाईक असू शकते, सोशल मीडियाचे ओळखीचे लोक ही जिल्ह्यातले कुठल्याही कानाकोपऱ्यात असतील जेणेकरून आपल्याला आपला पक्ष वाढवता येईल. आपण अशा लोकनेत्यांच्या मागे आहोत का उद्या शिंदे साहेब असतील, भरतशेठ असतील, त्याचे आयुष्यभर जमिनीवर चालत आले, रोज खिशातून पैसे हात घालून लोकांना मदत करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमागे आपण आहोत. त्यामुळे त्यांचाच जनाधार घेऊन आपण एक जनाधार निर्माण करून जेणेकरून आपल्याला आपला पक्ष हा नंबर 1 कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. रुग्णवाहिकेची सेवा ही 24 तास राहील. परंतु विनंती इतकीच असेल का की रुग्णवाहिका समाजाच्या सेवेसाठी दिलेले त्याचा उपयोग कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माच्या लोकांसाठी केली जाईल. परंतु तिथे आपला धनुष्यबाण आहे, भरतशेठ गोगावलेचा फोटो असेल त्याच्यामुळे तो माणूस हा आपला कसा होईल यासाठी प्रयत्न केले जातील. वहीवाजा पोलादपूरच्या संघटना बाजूच्या तालुक्यामध्ये इथे आहे. टप्प्याटप्प्याने लोक द्या जेणेकरून आपल्याला 15 ते 15 तालुके कव्हर करायचे. 15 ते 15 तालुक्यांना मेडिकल कॅम्प चालू करायचे, करिअर गायडन्स कार्यक्रम करायचे. सातत्याने कार्यक्रम देण्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर कटिबद्ध आहे. परंतु आपणही वेळात वेळ काढून द्यावा ही आपल्याला सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा बोलण्याची खूप इच्छा आहे परंतु पुढचा कार्यक्रम 2 तासाने मला फोन येत आहेत. त्यामुळे मी आपली रजा घेतो. पण पुढे खूप गर्दी झालेल्या कार्यक्रमासाठी जे आमच्या संपर्क प्रमुखांनी सांगितलं किंवा विकास शेट्टी सांगितलं त्याची शुभारंभ आम्ही केलेला आहे. वास्तवात बघायला तुम्ही आले तर आणखी आनंदच आहे. विकास शेट्टी तब्येत ठीक वाटली तर तुम्ही या एवढं सांगतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 17 वर्षापासून लाखो रुग्णांना, विद्यार्थ्यांना अविरत सेवा पुरवणारी
संस्था जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे आणि शिवसेनेचे उपाध्यक्ष आदरणीय निलेश सांबळे साहेब, आदरणीय विकास साहेब, साहेब यासोबत सर्व मान्यवर या ठिकाणी वेळासभेत तालुक्यामध्ये आला. आपल्या हस्त्यात त्या तालुक्याला एक रुग्णवाहिका, दवाखाना, कॉम्प्युटर सिस्टम आणि वेगवेगळ्या आणि आपण जे आता विचार मांडले थोडा वेळ कमी पण आम्हाला वेळ ऐकण्यासाठी प्रचंड वेळ आहे. हे सगळं आम्हाला ऐकायचं आहे, हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी वेळ आला आणि तालुक्याची जी भूक आहे जाणून घेतली त्यामुळे आपण या ठिकाणी मनापासून आभार मानतो. चहा नाश्ता केल्याशिवाय कोणत्याही मंडळी जायचं नाही. वया वाटत मला नाही विद्यार्थ्यांनी पुढे जाऊ दे बरं का. हा बोला साहेब. विद्यार्थ्यांनी कुठे जाऊ नका. तुमचा वया वाटत होणार आहे तुम्हाला खूपच सांगत बोला आणि चहा नाश्ता केल्याशिवाय कुणी जाऊ नये. प्लीज हा पुढे जाऊ नये. आपण पाहिलं आरोग्य क्लिनिक असेल, रुग्णवाहिका असेल, संगणक प्रशिक्षण केंद्र असेल, लोकार्पण ते तिन्ही लोकल साहेब, कोकणाच्या पाचही जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा ताप प्रचंड वाढता आहे. रायगड जिल्ह्यातील कोल्हापूर तालुक्यामध्ये आरोग्य क्लिनिक असेल, जनसंपर्क कार्यालय असेल, सोबतच संगणक प्रशिक्षण केंद्र असेल सुरू करण्यात आलेलं आहे. रुग्णवाहिका मोफत देण्यात आलेली आहे. एकंदरीत काय जिजाऊची स्थापना, जिजाऊ संस्थेची स्थापना जी आम्ही कोकणच्या 5 जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी केलं आहे. मग त्या आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, युवकांच्या रोजगाराचा विषय असेल, महिला सक्षमीकरण असेल, शेतकऱ्यांचा विकास असेल, त्या दृष्टीने काम सुरू आहे. नुकताच जून महिन्यामध्ये मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं हे कामाला स्पीड डबल आलेलं आहे. तर जे उद्या 100चा स्पीड होता आज 200च्या स्पीडने गावोगावी काम होत आहे. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन वही वाटप करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहण्याचं आवाहन केलं जातं. गावागावात जाऊन पालकांना सोबत घेऊन मुलांना आता मोठी स्वप्न दाखवा. आपली मुलं ही डॉक्टर झाली पाहिजेत, IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियर झाली पाहिजेत. प्रशासनामध्ये अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला आपला माणूस बसला पाहिजे. जसं आपण बघितलं नुकताच UPSCच्या रिझल्टमध्ये 1750 विद्यार्थ्यांपैकी 1180 विद्यार्थी जवळजवळ बिहार या एका राज्याचे आले. तर तसे आपल्या कोकणच्या 5 जिल्ह्याचे विद्यार्थी प्रशासनामध्ये मोठ्या पदावर बसले पाहिजेत. ही स्वप्न विद्यार्थ्यांना दाखवा आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. या भूमीत जी स्वप्न पाहू ती स्वप्न पूर्ण होतील हा मला विश्वास आहे. त्यामुळे तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नुकताच इथे आमच्या संपर्क प्रमुखांनी किंवा विकास शेठ गोगावले यांनी रुग्णालयाची मागणी केली. आम्ही त्यांनाही आवाहन केलं की ज्याप्रमाणे पोलादपूर विधानसभेमध्ये तुमचे 42 पैकी 39 ग्रामपंचायत, त्याप्रमाणे आता नुकताच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 63 पैकी 50 जिल्हा परिषद सदस्य आपले निवडून आणा. तुम्ही सांगाल त्या पद्धतीने अगदी ठाण्याच्या ज्युपिटर सारखं रुग्णालय या जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी निर्माण करून देऊ. तर आमच्या कुठल्याही बांधवाला, कुठल्याही भगिनीला आरोग्य सुविधे वाचून मृत्यू होणार नाही किंवा दवाखान्यासाठी त्यांना बाहेरून आलेलं सोनं गहाण टाकायला लागणार नाही किंवा दादाला जमीन विकायला लागणार नाही अशी व्यवस्था करण्यात येईल. साहेब, कालपासून आपण कोकण दौऱ्यावरती आहात, आजही अनेक कार्यक्रम आहे. या दौऱ्याविषयी थोडक्यात काय? गणपती दर्शन होतं, त्याचबरोबर इथल्या युवक युवतींना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय. तुम्ही स्वप्न मोठी पहा अशा प्रकारे आवाहन करतो का आता निव्वळ घरगडी म्हणून कोकणचा माणूस मुंबईला जाता कामा नये, ड्रायव्हर म्हणून जाता कामा नये किंवा आपण कोकणाच्या माणसाने लढायचं आणि मुंबईच्या लोकांनी पैशांनी बंगले भरायचे. हे दिवस आता संपलेले. आता आपल्याला आपले बंगले उभे करायचे आणि आपल्या ताकदीवरती आपल्याला आपला माणूस मोठा करायचा आहे. आपल्याला तिथे बसलेल्या लोकांना मोठं करण्यासाठी आपलं आयुष्य नाही गेलं पाहिजे. नाहीतर लढणारा माणूस कोकणी, मरणारा माणूस कोकणी आणि पैसे कमावणारे भलतेच झेड सिक्युरिटीमध्ये फिरतात. हे चित्र बदलायचं आहे आपल्याला. शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते विवेक सांबळे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. आता पोलादपूर नंतर पुढे माणगाव तालुक्यामध्येही जिजाऊ संस्थेचे अनेक कार्यक्रम संपन्न होत आहेत. शिवसेनेचे उपनेते जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबळे सर आता पुढे माणगाव सिटी समोर आवाहन.